आई किचन मध्ये नमस्ते। आजची रेसिपी आहे कांद्याची चटणी। 10 मिनिटात होणारी अशी कांद्याची चटणी आहे आणि या गरमीच्या दिवसात साईड डिश म्हणून इथे मी कांद्याची चटणी बनवते। इथे पहा, 1 वाटी शेंगदाणे घेतलेले आहे। शेंगदाणे छान असं गोल्डन कलरवर भाजून घ्यायचं, असं खरपूस घ्यायचं। ही चटणी आहे ती तुम्ही फ्रीजमध्ये ठेवली तरी 8 ते 10 दिवस टिकणारी चटणी आहे। इथे शेंगदाणा पहा छान असा भाजून घेतलेला, डाग येईपर्यंत भाजायचं। आता इथे आहे ना शेंगदाणे काढून घ्यायचं। इथे पहा प्लेटमध्ये शेंगदाणे काढून घेतलेले आहेत। इथे शेंगदाणा आहे ना आपण छान असं दरदरा कुटून घ्यायचं। एक शेंगदाण्याचं 2 पीसेस होतील ना असं कुटून घ्यायचं। छान अशी काही ना खमंग असा टेस्ट येतो चटणीला। इथे पहा छान असं कुटून घेतलेलं आहे आणि असं दरदर कुटायचं। एक शेंगदाण्याचं 2 पीसेस करायचं। इथे पहा एकदम छान झालेलं आहे। आता इथे आहे ना मी चिरून 2 कांदे घेतलेले आहेत। असंच मोठेसे 2 कांदे आहेत। कांदा कट करताना एकदम बारीक कट करायचं, खूप छान टेस्टी आहे। इथे हा शेंगदाण्याचा कूट टाकून घ्यायचं। पूर्णपणे शेंगदाण्याचा कूट बघा एकदम छान आहे। इथे आहे ना तुमच्याकडे जे मसाले तुम्हाला आवडतील ते टाकायचे। काश्मीरी लाल मिरची पावडर आहे 1 चमचा आणि धना पावडर आहे पाव चमचा। चवीनुसार मीठ टाकायचं आणि इथे कोकमचा रस आहे 1 चमचा। तुमच्याकडे लिंबू असला तरी लिंबू पण तुम्ही पिलू शकता, पण ही कशी तिखट आंबट खारट एकदम टेस्टी। आणि इथे आहे ना आपण 1 ते 2 चमचा तेल गरम करायचं आहे। इथे मी 2 चमचा तेल गरम करून घेतले आहे। त्याच्यामध्ये जिरं टाकायचं। जिरं छान असं तडतडलं पाहिजे। त्याच्यामध्ये लसूण टाकायची। लसूण पण छान अशी तडतडली पाहिजे। इथे पहा पूर्णपणे असं कांद्यावर ओतून घ्यायचं आणि 2 मिनिटं थांबायचं। त्याच्यावर आहे ना कोथिंबीर घ्यायची टाकून अशी भरपूर अशी आणि इथे मिक्स करायचं। पहा 1 नंबर असा फोडणीचा एकदम खुशबू आहे ना खमंग बसलेला आहे। पुरा घरामध्ये असा खुशबू येतोय आणि ही आहे ना लवकर बनते, 10 मिनिटातच बनते आणि टेस्टी 1 नंबर लागते। नक्की तुम्ही आहे ना माझ्या पद्धतीने बनवा। आणि आता उन्हाच्या दिवसात आहे ना साईड डिश म्हणून जेवण जात नाही त्याच्यासाठी आहे ना ह्या अशा रेसिपी बनवायच्या की आपल्या शरीराला थंडावा मिळायसाठी आणि जेवण जाण्यासाठी। इथे पहा पूर्णपणे इथे कांद्याची चटणीचा व्हिडिओ पहा आणि इथे पूर्ण वरून थोडीशी कोथिंबीर टाकायची। इथे पूर्णपणे मिक्स करायची। इथे पहा कांद्याच्या चटणीचा व्हिडिओ पूर्णपणे झालेला आहे। लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि नेहमीच खात राहा। धन्यवाद।